रामकृष्णरी आता एक नवीनच निघालं आहे, ग्लासात हळद टाकून ते काय म्युझिक लावतात आणि काय मला पण नाही माहिती ते नीट. पण मला असं वाटतं ती एक चमचा हळद वाया घालण्यापेक्षा असं रिकामं काम करण्यापेक्षा, बरेच जण कोणी म्हणतं निगेटिव्ह आहे, कोण म्हणतं पॉझिटिव्ह आहे, मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही. पण मला असं वाटतं की ती हळद वाया घालण्यापेक्षा ती एक चमचा त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा लिंबू, थोडा अर्धा चमचा दही असं सर्व अंघोळीच्या पाण्यात टाकून सकाळी ते पाणी चांगलं हलवायचं आणि दर मंगळवारी डोक्यावरून आंघोळ करून घ्यायची. असं 11 मंगळवार करून बघा. बरेच जण म्हणतात माझं अंग दुखतं, माझं अंग जळ पडतं, मला असं होतं, मला त्रास होतं, बाहेरून जाऊन आल्यावर डोकं दुखतं. मग हा उपाय करा ना. कशाला ते ग्लासात हळद टाकून वाया घालतायत. कोणी बरेच जण काय काय कमेंट्समध्ये वाचते मी, कुणी केलेलं असले की कोण म्हणतं पॉझिटिव्ह आहे, कोण म्हणतं निगेटिव्ह आहे, मला पण माहीत नाही आहे. पण मला असं वाटतं ती हळद वाया घालण्यापेक्षा असंही करून बघा. कशाला रिकाम्या गोष्टी करू नये. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत ना त्या गोष्टी कधीच करू नका. मी खरंच सांगते, मी आई आहे तुमची, मी काळजी करणार आणि काळजी करत राहणार. करू नका. ज्या गोष्टींचं पूर्ण माहिती नाही त्या गोष्टी कधीच करू नका. हात जोडून विनंती आहे तुम्हाला सर्वांना. रामकृष्ण हरी.